Some students have not renamed their names with their roll numbers. So please rename with your division and roll number. So here are some: Krishna Ingle, then Megha Brungle, Nitin Maske, Patil Vaishnavi. So these are the students. Then Pratiksha Patil, Prithviraj Babar, Rahul Salgar. Who is that Redmi? Redmi, put your name here. Vishal Kulkarni. So put your roll number and division. For that you have to enter in the participant. Participant मध्ये जावा. त्याच्यानंतर तुमच्या नावावरती क्लिक करा. तिथं ऑप्शन देईल तुम्हाला रिनेम म्हणून. ओके, तिथं F, त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर, स्पेस आणि तुमचं नाव, या गोष्टी आल्या पाहिजेत. याचा तुम्हाला फायदा होणार आहे अटेंडन्ससाठी. ओके, सगळ्यांनी करून घ्या कोण राहिले असतील तर. मेघा बुरुंगले, नितीन मस्के, पाटील वैष्णवी, पृथ्वीराज बाबर. So change in your name. Hands on pumps. आता पंप्स जे आपल्याला चॅप्टर पण आहे पहिला, पंप कॉम्प्रेसर टर्बाइन, त्याच्यामध्ये पंप्स आहेत. ते पण तिथं पण आपण स्टडी करणार आहे आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहे की बाबा हा कसा वर्क होतो, रेसिप्रोकेटिंग पंप कसा वर्क होतो, सेंट्रिफ्युगल पंप कसा वर्क होतो. रेसिप्रोकेटिंग पंप म्हणजे इन जनरली एचटीपी ला वगैरे वापर. एचटीपी माहित आहे का तुम्हाला सगळं फवारणीसाठी वगैरे? हा, एचटीपी यूज केला. हा, अजून हा, ज्यांच्याकडे फवारणी नाही तर गाड्या जिथे धुतल्या जातात बघा, सर्व्हिसिंग सेंटर आहे तिथं पण तुम्हाला एचटीपी बघायला मिळतील. हा, हे जे आहेत हे सगळे रेसिप्रोकेटिंग पंप आहेत. हे काय आहेत? सगळे रेसिप्रोकेटिंग पंप. आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे सेंट्रिफ्युगल पंप. सेंट्रिफ्युगल पंप म्हणजे जे आपल्या विहिरीमध्ये असणारे मोटर्स आहेत. मोटर्स म्हणजे ऍक्च्युली मोटर म्हणजे दोन पार्ट आहे त्याच्यामध्ये. इलेक्ट्रिकलचा पण काही पार्ट आहे आणि मेकॅनिकलचा पण पार्ट आहे. जो मेकॅनिकलचा पार्ट आहे त्याला पंप म्हणतो आपण, आणि जो इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे म्हणजे पाठीमाग वाइंडिंग्स वगैरे असतात, मोटर असतात, त्याच्यामध्ये शाफ्ट असतात, तर त्याला मोटर म्हणतो आपण. तर त्यातला फक्त पंप आपण स्टडी करणार आहे की बाबा पाणी वरती कसं काय खेचलं जातं, ते वरती एवढ्या हाय लेवलला लिफ्ट कसं काय केलं जातं. तर हे या सेंट्रिफ्युगल पंप मध्ये बघतो आपण. विहिरीमध्ये असणारी आहे ती सेंट्रिफ्युगल पंप आहे. आणि मग आता पाणबुडी मोटर निघाल्यात बघा. अगोदर आपल्या साध्या मोटर होत्या, आता पाणबुडी मोटर आहेत. त्या पाण्यामध्ये आपण बुडवून ठेवून चालू करू शकतो. दुसऱ्या आहेत त्या म्हणजे बोरवेल मधल्या, त्याला पण हीच सिस्टम आहे जवळजवळ. फक्त त्याची जी डिझाईन आहे ती सबमर्सिबल पंप ज्याला आपण म्हणतो, त्याची फक्त डिझाईन व्हर्टिकल आहे. ओके, त्याच्यामध्ये इम्पेलर वगैरे बाकीची जवळजवळ सिस्टम त्याच अप्रोचने आहे, तेच त्याचं बेसिक्स आहे. तर हे थोडंसं आपण त्याच्यामध्ये बघू. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट लिहा. थर्ड प्रॅक्टिकल, hands on compressors and turbine models. Hands on compressors and turbine models. ओके, हे तिसरं प्रॅक्टिकल आहे. याच्यामध्ये आपण कॉम्प्रेसर, जसं मी सांगितलं पहिल्यांदा मगाशी,
जिथं हवा वगैरे भरतो तिथं कॉम्प्रेसर आपल्याला बघायला मिळतात. आणि टर्बाईन आपल्या जवळपास कुठं शक्यतो दिसत नाहीत आपल्याला, त्यासाठी आपल्याला डॅम वरती जावं लागेल. तर आपल्याला त्याचे डेमो आपल्या इथं आहेत, ते आपण ऑफलाईन ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला आपण ते डेमो त्याचे बघू, टर्बाईनचे त्याचं वर्किंग कसं होतंय बघू. तो हे तिसरं प्रॅक्टिकल आहे कॉम्प्रेसर अँड टर्बाईन वरती. आणि चौथं आहे फोर्थ वन, राईट डाऊन, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ. डेमॉन्स्ट्रेशन, DEMONSTRATION, डेमॉन्स्ट्रेशन of power plant equipment. Demonstration of power plant equipment. हाही एक चॅप्टर होता तुमच्या सिलेबसमध्ये, अगोदरच्या 8 मार्कांसाठी होता. त्याच्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, त्याच्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट आणि थर्मल पॉवर प्लांट असे 3 प्रकारचे प्लांट होते सिलेबसमध्ये. पण हा चॅप्टर पूर्णपणे काढून टाकलेला आहे. मग त्याचा फक्त आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये बघायचे आहेत की कसे असतात पॉवर प्लांट. ओके, त्याचा आपण थोडासा स्टडी इथं करणार आहे प्रॅक्टिकल्समध्ये. सो वी हॅव दिस 4 प्रॅक्टिकल्स इन आवर सिलेबस. ओके, on next line write down textbooks. So which books you can refer? Actually it is not needed, but you must know the author, you must know the name of the books. If you are after completion of engineering, you may need this. आपल्याला कमीत कमी पुस्तकांची नावं, ऑथर्स हे माहीत असायला पाहिजेत, त्याचं पब्लिकेशन्स माहीत असायला पाहिजे. फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ज्या आम्ही नोट्स प्रोव्हाइड करतो त्या सफिशियंट आहेत, त्यासाठी तुम्हाला दुसरं बुक रेफर करण्याची गरज पडत नाही. टेक्स्ट बुक, त्याच्यामध्ये पहिलं लिहा फर्स्ट. मी पहिल्यांदा पुस्तकाचं नाव सांगतो, त्याच्यानंतर कॉमा देऊन ऑथरचं नाव सांगतोय आणि त्याच्यानंतर त्याचं पब्लिकेशन सांगतोय. ओके, राईट डाऊन फर्स्ट, थर्मल इंजिनिअरिंग. थर्मल, THERMAL, थर्मल इंजिनिअरिंग, कॉमा. आता ऑथरचं नाव सांगतो मी, P, कॅपिटल P L बलानी. P L बलानी, BALLANEY. PL बलानी हे ऑथरचं पुस्तक आहे. हे त्याचं पब्लिकेशन सांगतो, कॉमा, खन्ना पब्लिकेशन्स किंवा पब्लिशर्स. खन्ना पब्लिशर्स, KHANNA पब्लिशर्स, PUBLISHERS. मी बऱ्याच ठिकाणी स्पेलिंग सांगतोय जिथं मला वाटतं थोडंसं की अवघड नसले तरी पण थोडासा नवीन शब्द आला की ते तुम्हाला स्पेलिंग सांगतो. ज्यांना माहीत असतील त्यांनी आहे असं लिहा, त्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. कारण कसं असतं, बऱ्याच वेळेला स्टुडंट्सला स्पेलिंग माहीत नसतात पण विचारण्याचं धाडस पण करत नाहीत. आणि काही विद्यार्थी मी असे बघितले की लिहिता लिहिता ते PL बलानी, तर P इंग्लिशमध्ये लिहितात, L इंग्लिशमध्ये लिहितात आणि बलानीचं स्पेलिंग येत नाही म्हणल्यानंतर ते मराठीत लिहितात. बदकाचा, L, ल आणि मग N नळाचा न आणि त्याला वेलांटी काढून मराठीत लिहितात, PL बलानी. म्हणजे ते वेळ मारून येतात थोडक्यात. कशाला विचारायला सरांना पण त्रास नको आणि आपल्याला पण त्रास नको. ओके, चांगली त्यांची सिस्टीम चांगली आहे, पण त्याच्यापेक्षा हे सोपं आहे आपल्याला, हे करू आपण. सो PL बलानी, खन्ना पब्लिशर्स. सेकंड, दुसरं पुस्तक टेक्स्ट बुक मध्ये, थर्मल इंजिनिअरिंग. थर्मल इंजिनिअरिंग, कॉमा, 2-3 ऑथर आहेत, एकाच नाव सांगतो महत्वाचा, डोमकुंदवार. डोमकुंदवार स्पेलिंग DOMKUNDWAR.
DWR, डोमकुंदवार. खूप हुशार माणूस होता. Actually, he is passed away. He actually visited to our institute also at in initial stages. डोमकुंदवार, कॉमा. याचं पब्लिकेशन सांगतो, धनपत राय अँड को, DHANPAT, धनपत राय RAI and co dot. Okay, full stop. Third one, तिसरं बुक तुम्हाला दुसऱ्या चॅप्टर साठी ऍड केलेलं आहे बरं का, वर्कशॉपच्या. राईट डाऊन, एलिमेंट्स ऑफ वर्कशॉप टेक्नॉलॉजी. एलिमेंट्स ऑफ वर्कशॉप टेक्नॉलॉजी. वॉल्यूम 1 and 2. त्याचे वॉल्यूम आहे 2, म्हणजे 2 पुस्तक आहेत त्याची. त्यातलं पहिलं आहे ते वॉल्यूम 1 आणि दुसरं आहे ते वॉल्यूम 2. तर वॉल्यूम 1 and 2, कॉमा, हाजरा चौधरी. हाजरा चौधरी हे नाव आहे ऑथरचं, HAJRA, हाजरा चौधरी, CHOUDHURY, हाजरा चौधरी, कॉमा. दुसरा एक ऑथर आहे निर्झर रॉय. 2-3 ऑथर आहेत पण त्यातले 2 महत्वाचे सांगतो. निर्झर रॉय, NIRJHAR, निर्झर रॉय, कॉमा. आता पब्लिकेशन सांगतो, मीडिया प्रमोटर्स, मीडिया MEDIA, प्रमोटर्स PROMOTERS, मीडिया प्रमोटर्स अँड पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड, अँड पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड. फुल स्टॉप. लास्टचं टेक्स्ट बुक आहे, शेवटचं टेक्स्ट बुक दिलेलं आहे, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स. तुम्हाला 3रा चॅप्टर याच्यामध्ये मिळेल, बेल्ट ड्राईव्ह वगैरे आहे याच्यामध्ये. डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स, कॉमा, VB भंडारी, कैपिटल V, कैपिटल B, भंडारी, BHANDARI, कॉमा, टाटा पब्लिकेशन्स. ऍक्च्युली इट इज टाटा मॅग्रॉ-हिल पब्लिकेशन्स, पण टाटा पब्लिकेशन्स लिहा, ठीक आहे, समजून जाईल. दिस वन इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इम्पॉर्टंट बुक. VB भंडारेंचं जे बुक आहे डिझाईनचं, ते खूपच चांगलं बुक आहे. अजून पण इंडस्ट्रीमध्ये डिझाईन डिपार्टमेंटला गेला तर तुम्हाला तिथं ते पुस्तक बघायला मिळेल, त्यांच्याकडे असतं ते. म्हणजे याच्यामधला बराचसा डाटा आपल्याला आफ्टर पासआउट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला वापरता येतो याच्यामध्ये डिझाईन कन्सेप्ट याच्या. ओके, अँड लास्ट वन इज द रेफरन्स बुक. टेक्स्ट बुक आणि रेफरन्स बुक मध्ये काय फरक आहे, तर टेक्स्ट बुक पेक्षा रेफरन्स बुक हे जास्त डेप्थ मध्ये नेलेले असतात. एखाद्या पॉइंटला जर तुम्ही गेला तर त्याचं पूर्ण डिटेल एकदम जास्त, हे सायंटिफिक लेवलला तुम्हाला वापरता येतात रेफरन्स बुक, किंवा तुमच्या PhDच्या कामामध्ये तुम्हाला हे रेफरन्स बुक वापरावे लागतील. तर त्याच्यामध्ये बेसिक मेकॅनिकल साठी 2च पुस्तक आहेत रेफरन्स बुक इथं दिलेले आहेत त्यांनी, ते लिहून घ्या. हेडिंग टाका रेफरन्स बुक्स, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट इंजिनिअरिंग थर्मोडायनॅमिक्स, इंजिनिअरिंग थर्मोडायनॅमिक्स,
कॉमा P.K. Nag, P.K. Nag. Nag is the surname. P.K. Nag, कॉमा ह्याला पण टाटा मॅग्रॉ-हिल कंपनीजला, टाटा मॅग्रॉ-हिल कंपनीज यांनी पब्लिश केलेलं आहे. हे पुस्तक खूप डेप्थ मध्ये आहे बरं का थर्मोडायनॅमिक्सचं, पण ह्याची लँग्वेज थोडीशी समजायला टफ आहे, समजली पाहिजे. अँड सेकंड बुक, राईट डाऊन सेकंड, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन, कॉमा हे फॉरेन ऑथरचं आहे. ऑथर्सची नावं सांगतो आणि स्पेलिंग पण सांगतो. डिझाईन, कॉमा जोसेफ ई शिग्ली, जोसेफ JOSEPH, जोसेफ, त्याच्यानंतर स्पेस कॅपिटल ई स्पेस शिग्ली SHIGLEY, शिग्ली, कॉमा दुसरा एक ऑथर आहे, स्पेलिंग सांगतो, चार्ल्स आर मिस्ची, स्पेलिंग मला येईना त्याचं, स्पेलिंग सांगतो घ्या, चार्ल्स CHARLES स्पेस R स्पेस MISCHKE. ह्याचं काय प्रोनाउन्सिएशन होते बरं आडनावचं? मिस्के, मिस्के असं काय तरी, CH पण आहे मध्ये, मिस्के पण डायरेक्ट नाही, मध्ये CH आहे अजून. स्लाइटली प्रोनाउन्स. जाऊ द्या, काय करायचं, मिस्की असं काय तरी. ओके, कॉमा टाटा मॅग्रॉ-हिल कंपनीज, हे पण टाटा मॅग्रॉ-हिलचं आहे. ओके, फुल स्टॉप झालं. हे आपले पूर्ण सिलेबस लिहून झाला आपला. त्याच्यामध्ये आपण 4 चॅप्टरची नावं लिहून घेतले जे सिलेबस मध्ये इन्क्लूड आहेत. त्याच्यानंतर आपले प्रॅक्टिकल्स, कोणते कोणते प्रॅक्टिकल्स होणार आहेत ते लिहून घेतले. त्याच्यानंतर याच्यासाठी कोणते टेक्स्ट बुक्स आपण वापरू शकतो ते पण लिहून घेतलं. आणि रेफरन्स बुक पण आहे जे पुढं मागं तुम्हाला जर कुठं वाटलं तर तुम्ही हे रेफर करू शकता, आपली नोटबुक, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला याचा सोर्स मिळेल की कुठं वापरता येईल आपल्याला. ओके, पण तरीही आपल्या ज्या नोट्स आहेत मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेन, किंवा अजून आता जे मी दुसऱ्या डिव्हिजन मध्ये शिकवायचं चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कसं करतोय, ज्या वेळेला स्क्रीनवरती स्लाइड असते त्यावेळेला ती मुलं त्याचा स्क्रीनशॉट घेत आहेत आणि ती परत नोटबुक मध्ये लिहून घेत आहेत. सो आपण आपल्या डिव्हिजन मध्ये पण असंच करू, जेणेकरून त्याच्यामध्ये स्लाइड मध्ये जे आहे ते भरपूर आहे मटेरियल, आणि त्याच्यानंतर मी काही ठराविक वेळेनंतर तुम्हाला हे पण देतो, नोट्सच्या पण PDF ची लिंक पाठवतो, पण ते कोण वाचत नाही शक्यतो, लिहून पण काढत नाही. त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही, फक्त मी बडबडतोय आणि तुम्ही ऐकताय एवढं सफिशियंट नाही. तर काय करायचं आपल्याला, ज्या वेळेला मी शिकवत असेल त्यावेळेला ज्या PPTs आहेत त्या PPTचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तुम्हाला स्क्रीनशॉट येतो ना तुमच्या मोबाईलचा काढायला लगेच? ओके, यस सर. हो. हा, त्याच्यावरती काही ठराविक पॉइंट्स आहेत. मी PPT तयार करताना अशा तयार केल्यात की त्याच्यावरती डेटा कव्हर व्हावा. ओके, तर PPT समोर आली की त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तुमच्या नोटबुक मध्ये ते व्यवस्थित लिहून काढायचं आहे. आता हे जे 2 चॅप्टर आहेत, पहिले याच्यामध्ये डायग्राम्स खूप महत्वाचे आहेत. त्या डायग्राम्स सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढायच्या आहेत आणि रोजच्या रोज हे काम करायचं आहे. मी कधीही कोणाचंही नाव घेईन, तुम्ही व्हिडिओ ऑन करून तुम्ही लिहिलेल्या नोट्स मला दाखवायचे. ओके, इज एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? कोणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? सर हा सर, हे रेफरन्स बुक ऑल ब्रांच साठी चालतात का? नाही, हे कसं आहे माहित आहे का, त्या सब्जेक्टच्या रिलेटेड असतात. म्हणजे थर्मल इंजिनिअरिंग साठी आहेत, हे मेकॅनिकलशी रिलेटेड आहेत. ते कंपल्सरी मग घ्यावं लागतात का फर्स्ट इयरला? नाही, यातलं एक सुद्धा बुक तुम्ही घ्यायचं नाही.
बर. टेक्स्ट बुक, हा हे महत्वाचं, बरं झालं क्वेश्चन विचारला तुम्ही. घ्या लोगाच, ह्याच्या किमती जास्त आहेत, तुम्ही याच्या घ्यायच्या नादी लागू नका. एक सुद्धा बुक तुम्ही घ्यायचं नाही. तुम्हाला फक्त मला वाटतं कॅल्क्युलेटर घ्यायला सांगितलं असेल. हो. कॅल्क्युलेटर मात्र तुम्हाला लागतं, कारण 12वी पर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नव्हतं. तुम्हाला 12वी पर्यंत पाढंपाठ करावे लागत होते, बेरीज वजाबाकी सगळी तोंडी करावी लागत होते किंवा नोटबुकवर लिहून करावे लागत होते. आता इथून पुढे इंजिनिअरिंगला आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. ओके, तुम्ही जर म्हणाल तर माझे आता जे इंजिनिअरिंग झाल्यानंतर पाडेबिडे सगळे विसरतात, कारण कॅल्सी असल्यामुळे समोर त्याचा वर्ग निघतो. आपण क्यूबला काय म्हणतो मराठीत काय म्हणतो? हा, घन. त्याचा घन निघतो, चौथा, पाचवा, 10वा काय पाहिजे ते कॅल्क्युलेटरवर निघतं. त्याच्यामुळं जास्त मेमराईज करायची गरज पडत नाही. त्यासाठी कॅल्क्युलेटर सगळ्यांनी घ्या. नसेल तर तोपर्यंत मोबाईलवरती एखादं ऍप आहे का बघा, ते ऍप यूज करा थोडे दिवस. पण कॅल्क्युलेटर तुम्हाला घ्यावाच लागेल. जर ऑफलाईन तुम्ही आला असता तर तुम्हाला किट मध्ये ते सगळं मिळालं असतं, पण ऑनलाईन मध्ये तुम्हाला आता म्यूट करा बोलत तर तुम्हाला स्टेलर सायंटिफिक कॅल्क्युलेटर हे एक आहे बघा. सध्या तुम्ही वापरू शकता, मी बघितलं त्या दिवशी. तुम्हाला EM साठी सगळ्यात जास्त लागेल. तुमच्या मोबाईलवरती पण येतं ते. प्ले स्टोअर मध्ये जावा आणि स्टेलर सायंटिफिक कॅल्क्युलेटर टाकलं ना तर तुम्हाला मिळेल. म्हणजे तुमची सध्याची गरज आहे ती भागून जाईल. आतापर्यंत बघितलं का कोणी? आहे का स्टेलर सायंटिफिक कॅल्क्युलेटर? हॅलो, बघा बरं कोणतरी, का मीच बघू? 1 मिनिट सर, बघतोय. हा, त्या दिवशी बघितलं होतं मी, मला जरा चांगलं वाटलं. सर आहे सर. आहे ना? हा. थांबा, स्टेलर सायंटिफिक कॅल्क्युलेटर. हा ठीक आहे. हा, चांगला आहे बघा. आहे सर, आहे. आहे ना? आहे सर. हा, लगेच तुम्ही कुठं जाणार नसला तर तात्पुरतं तुम्हाला हे वापरता येईल बघा. कारण का माहितीये का, याच्यावर तुमचं साइन कॉस्ट पण आहे दिलेला आहे. ठीक आहे. हा, तर ते अपलोड करून घ्या. हे काय विदाउट कॉस्ट आहे, तुम्हाला हे अपलोड करून घ्या आणि याचा वापर करायला चालू करा प्रॉब्लेम सोडवताना. आपल्या BME ला काय लगेच प्रॉब्लेम आपण घेणार नाही, आपण सिक्वेन्सली जाणार आहे. पहिल्यांदा थेरॉटिकल चॅप्टर घेतोय आणि जर ऑफलाईन झालंच तर मग आपण बरंच आहे ऑफलाईन झालं तर न्यूमरिकल घेण्यासाठी, पण नाही झालं तर मग नंतर न्यूमरिकल घेऊ. पण माझी आशा आहे की आपलं थेरॉटिकल संपेपर्यंत म्हणजे न्यूमरिकल चालू व्हायच्या अगोदर ऑफलाईन व्हावं, म्हणजे आपल्याला जास्त व्यवस्थित ते न्यूमरिकल स्टडी करता येईल. नाही झालं तरी मग जसं आहे तसं आपण ऑनलाईन घेऊ. ओके. इज एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? वी हॅव 5 minutes. सो सर, हा, पेपर मार्च एंडला आहेत ना, फर्स्ट सेमिस्टर? हा, बघा कसं असतंय, तुम्हाला त्याच्यानंतर आता ज्यावेळेस सेमिस्टर तुमची चालू होते तिथून जवळजवळ 3 महिन्याचा पिरियड असतो, टीचिंग पिरियड. ओके, कधी पण चालू होते तिथून पुढे तुमचा टीचिंग पिरियड 3 महिने असतो. त्याच्यानंतर तुमचे टर्म वर्क आणि मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे चालू होईल. ठीक आहे. ओके. आणि कसं आहे जर आणि सेकंड त्याच्यानंतर मग असते थोड्या दिवसांनी लगेच ते शेड्यूल येतं आपल्याला, त्याच काय अडचण नाही. अजून त्याला खूप वेळ आहे ऍक्च्युली. अजून हे पण डिसाईड नाही झालं की तुमचे ऑनलाईन होणार ऑफलाईन होणार. जे आता रेग्युलर आहेत सेकंड इयर थर्ड इयरचे, त्यांची तर ऑनलाईनच चालू आहे. सर म्हणजे न्यूज आली ती फर्स्ट इयरचे सगळे ऑनलाईन होणार म्हणून म्हणले. हा, पण अजून तसं काय न्यूज जरी आली असली तर त्याच्यामध्ये चेंज पण होऊ शकतो. त्याच्यामुळे ते कसं आहे, ते आपल्या हातामध्ये नाही, त्याचा जास्त आपण विचार करायचा नाही सध्या. ऑफलाईन जर आपलं टीचिंग चालू झालं लवकरच तर ऑफलाईन एक्झाम होतील. जर तुमचं टीचिंग पूर्णपणे ऑनलाईन झालं तर एक्झाम ऑनलाईन होईल. असं आपण प्रेडिक्शन करतोय बरं का. ही गोष्ट तुमच्या पण हातात नाही आणि माझ्या पण हातात नाही. ओके. बरं, दुसरी गोष्ट मी बोललेलं तुम्हाला समजतंय का? होय. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. ठीक आहे. सो वी हॅव 3 minutes लेफ्ट अँड आय थिंक आय विल क्लोज नाव आवर लेक्चर.
मी लेक्चर आपलं थांबवतोय. जर कोणाला काही शंका नसेल तर, जर शंका असेल तर विचारा, नसेल तर वी विल एंड दी मीटिंग. सर अटेंडन्स अटेंडन्स तुमचा ह्याच्यात आला असेल की. ठीक आहे, मी घेऊन बघ, इकडून घेतो मी मोबाईल वरून. अटेंडन्स राहिला तुमचा, बरं झालं लक्षात आणलं. दोनच मिनिटात अटेंडन्स घेतो तुमचा. चॅट बॉक्स मध्ये टाकू. चॅट बॉक्स मध्ये टाकताय का? टाका चॅट बॉक्स मध्ये, टाका चॅट बॉक्स मध्ये फास्ट टाका पटापट. सर बोला. सर ते मग तुम्ही पुस्तकाचं नाव लिहून दिले ते कॉलेजमध्ये मिळतील ना लायब्ररीमध्ये? हा मिळतात की, सगळे आहेत लायब्ररीमध्ये. म्हणजे आता जर येऊन घेतलं तर चालेल ना कॉलेजमध्ये? हा मिळेल की तुम्हाला. पण तुम्ही कसं होईल, जास्त कन्फ्युज व्हाल. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी डेप्थ मध्ये दिलेला आहे आणि तुमचे सिलेबस जो आहे फर्स्ट इयरचा तो तेवढ्या डेप्थ मध्ये नाही. घ्यायची गरज नाही ना. नाही ना, अजिबात गरज नाही. फक्त तुम्हाला नाव, पहिल्या सुरुवातीलाच मी सांगितलं, तुम्हाला नावं तरी कमीत कमी माहीत असावी. आता तुम्हाला फर्स्ट इयरला गरजच नाही, पण पुढे गेल्यानंतर तरी लक्षात माहिती असावी म्हणून सांगितले तुम्हाला सगळे. सर आता मॅथचा क्लास नाही होणार का? नाही ना, मॅथ्सचा नाही होणार. हा मॅथ्सचाच क्लास घेतलाय मी. उद्यापासून मॅथ्सचे तुमचे क्लासेस चालू होतील. We have 1.5 minutes. If anybody is remaining to put their roll numbers, please put into the chat box. जर कोण राहिला असेल तर ते चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे तुमची अटेंडन्स लागेल इथे. Attendance is also very important, otherwise your CC will call your parents for asking reason why you are not attending classes. त्याच्यामुळं अटेंडन्स शक्यतो सगळे लेक्चर्स अटेंड करा. कोण राहिले असतील तर त्यांनी फास्ट अटेंडन्स टाका त्याच्यामध्ये. So from next lecture we will start first chapter from our syllabus, pump, compressor, turbine, and you don't forget to take screenshot of these slides, and after lecture in remaining time you can write these PPTs in your notebook. ह्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहायच्या. ज्या वेळेला ऑफलाईन आपण भेटू त्यावेळेला तर मी सगळं चेक करेनच, पण आता सुद्धा मी मध्ये आधी कधी पण चॅप्टरच्या मध्ये एखाद्याचं नाव घेऊन विचारेन, तुमची नोटबुक कुठे आहे दाखवा. So you must be ready at that time. ओके, आपली लेक्चर आता एंड होईल ऑटोमॅटिकली.